नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात साबुदाण्याचे थालीपीठ. तर साबुदाणा घेतलेला भिजवलेला, बटाटा घेतलेला एक, नंतर मिरची, शेंगदाणे आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे ॲड केले आणि मिरचीचे असे तुकडे त्याच्यामध्ये टाकायचे. अख्खी मिरची टाकली तर कुठेतरी तशीच राहते, त्याच्यामुळे हे तुकडे करून टाकलेले आहेत आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. बारीक करून घेतल्यानंतर हे साईडला काढून घ्यायचं आणि याच भांड्यामध्ये आपण साबुदाणा थोडासा मिक्सरला लावून घेणार आहोत. तर व्यवस्थित असं मिक्सरला लावून घेतल्यानंतर ते काढून घ्यायचं आणि आपला बटाटा किसून घ्यायचा. शिजवलेला नव्हता माझ्याकडे, त्याच्यामुळे मी किसून घेतलेला आहे. तर साबुदाणा पण बारीक झालेला आहे, त्याच्यामध्ये किसलेला बटाटा ॲड केला. नंतर जे शेंगदाणे आणि मिरची बारीक केलेलं ते साहित्य त्याच्यामध्ये टाकलं. नंतर चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता काय करायचं, मिक्स करून झाल्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि असं व्यवस्थित पसरून घ्यायचं. खाली चिकटाय नको हे थालीपीठ म्हणून. तर व्यवस्थित लावून घेतलेलं आहे तेल आणि तेल लावून घेतल्यानंतर आपण जे तयार केलेलं होतं ते त्याच्यावरती असं थापायचं. हाताला जर चिकटत असेल तर पाण्याचा हात घ्यायचा थोडासा, हाताला पाणी थोडंसं लावायचं आणि मग थापायचं. असं तेल थोडंसं टाकायचं आणि त्याच्यावरती झाकण टाकून द्यायचं. तर बघू शकता थोड्या वेळानंतर एक मंद गॅसवरती हे भाजून घ्यायचं, कारण मग ते आतमध्ये किसलेला बटाटा असतो ना, तो थोडासा शिजला पण पाहिजे. आणि असं आलटून पलटून भाजून घ्यायचं आणि हे दह्यासोबत खायचं गरम गरम. काय लागतं म्हणून सांगू, एक नंबर. चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या.